मतदारसंघाच्या आढावा बैठकीसाठी ज्यांचं आता मार्गदर्शन आपण ऐकलं ते शिवसेनेचे नेते आदरणीय दिलीप भोईर। खरं तर अनेक दिवस अनेकांच्या मनात अनेक शंका होत्या की नव्याने झालेल्या या आंबेपूर मतदारसंघामध्ये म्हणजे जुना कोडूस मतदारसंघामध्ये युती होणार, महायुती होणार की आपण एकला चलोची भूमिका जाणार। पण एकंदर आत्ताचं महाराष्ट्राचं राजकारण बघितलं ते महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चित्र उभं राहिलंय ते सर्वसामान्य लोकांना विचार करण्यासाठी निश्चित आहे। आणि त्याच्या अगोदर झालेल्या नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने आघाडी युती मग आघाडीतले काही पक्ष युतीमध्ये युतीतले काही आघाडीमध्ये असं जे काही सगळं चित्र महाराष्ट्रावर उभं राहिलं आणि त्याच्यामुळे जे सत्य आहे ते खऱ्या अर्थाने या जिल्ह्यामध्ये चर्चा व्हायला पाहिजे होती। पण खरं तर या रायगड जिल्ह्यामध्ये आंधळे बहिरे आणि मुक्यांचं सगळं एकंदर समीकरण दिसतंय। त्याच्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या पलीकडे जाऊन या मतदारसंघावरती शिवसेनेची ताकद 100% आहे। आज छोटमशेर आल्यामुळे ती दुप्पट वाढली आहे। तर मगाशी सांगितलं 33,500 मतं छोटमशेरला विधानसभेला आपल्या विरोधात जनतेने आणि मुख्यांचं सगळं एकंदर समीकरण दिसतंय। त्याच्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या पलीकडे जाऊन या मतदारसंघावरती शिवसेनेची ताकद 100% आहे। आज छोटमशेर आल्यामुळे ती दुप्पट वाढली आहे। तर मगाशी सांगितलं 33,500 मतं छोटमशेरला विधानसभेला आपल्या विरोधात जनतेने दिली, तेही समीकरण जुळून आले। एकंदर राजागिरी जिल्हा प्रमुख म्हणून काम करत असताना पूर्ण जिल्ह्यामध्ये पक्षाची वेगळी ताकद आहे, एक पक्षाची वेगवेगळी फळी आहे, एक कार्यकर्त्यांचा नेत्यांचा संच खूप मोठा आहे। आणि म्हणून लोकसभेला जरी उलटफेर आपण झाला असलं कदाचित महायुतीच्या माध्यमातून वरिष्ठांचा सन्मान करून आपण खासदारांना निवडून देताना सगळ्यांनी एकीचं बळ दाखवलं। पण परत तेच की दुसऱ्या निवडणुका आल्या की गेर बदलणार आणि मग आपली भूमिका स्पष्ट करणार आणि मग कधीतरी असं सांगतात की मैं वो डॉन, मी पण त्याच्यावरचा डॉन नक्की आहे, तरी काळजी करू नका, वेळ तो नक्की सांगेल नाही। खरं आहे की अनेक जणांच्या मनात शंका होत्या की येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीचा संभाव्य कोण असतील। पण पक्षाच्या आदेशाप्रमाणे आणि घरात दुसऱ्यांदा लोकांनी मला आमदार केलं आणि मागच्या 2.5 वर्षामध्ये शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना जो का निधी मी आणला, एकंदर कामासोबत बघितलं तर मला कोणाशी युती महायुती करण्याची गरज अजिबात नाही आहे। त्यांचे अनुभव माझ्या पाठीशी आहेत, ते अतिशय वाईट आहेत। त्यामुळे कार्यकर्त्यांना मंजुरीपुढे खचून जाऊ नये म्हणून येणारी निवडणूक ही 16 पाऊल लढावी का, हा माझ्या समोरचा प्रश्न आहे। आणि म्हणून अनेकांच्या मला वेगवेगळ्या शंका आहेत आणि म्हणून मी सुरुवात थळ मतदारसंघात केली। मानसीला त्या ठिकाणी जिल्हा परिषद घोषित केलं। पलीकडच्या आवास मतदारसंघामध्ये बैठक झाली, आढावा बैठक, त्या ठिकाणी दिलीप भोईरला छोटमशेरला उमेदवार डिक्लेअर केली। तिसरी बैठक आज या ठिकाणी आहे, आंबेपूरच्या जिल्हा परिषद उमेदवार आमच्या रसिकला डिक्लेअर केला। एक गड मी घोषित करत आलो आहे आणि म्हणून मी मला सांगितलं की या जिल्ह्यामध्ये युतीच्या संदर्भात किंवा महायुती संदर्भात आंधळे बहिरे किंवा मुके ज्या पद्धतीने निर्णय घेतात त्यांना असं वाटतं की आमची पण अक्कल घाण पडली आहे, तर आमची अक्कल त्यांच्या पुढे निश्चित आहे। त्यामुळे काय काळजी करायची गरज नाही आहे। मित्र, खऱ्या अर्थाने खूप उशीर तर झालाय, अनेक याच्या विषयावरती मला भाष्य करायचं निश्चित आहे। पत्रकारांना कधी टॅगलाईन मिळाली पाहिजे असं त्यांचं मत असतं, पण शेवटी आपला आमदार म्हणून आणि आपला सेवक म्हणून खऱ्या अर्थाने काम करत असताना हा मतदारसंघ एकेकाळी कधीतरी शेकापासून बालेकीला नक्की होता। तर आम्ही पण म्हणजे त्याच्यामध्ये काही काळ काम करत होतो। 2017ची राजाची निवडणूक मला आठवते की राजा मला वाटते 5,500 मध्ये राजाला पंचायत समितीला पडले आणि 235 मतांनी राजा पराभूत झाला जिल्हा परिषदेला म्हणजे पंचायत समितीला। त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणूक असेल किंवा विधानसभेची माझी निवडणूक असेल, 1924ची निवडणूक असेल, हा मतदारसंघ राजाने गड लागलाय। त्यामुळे पक्षाचं काम, त्याची मेहनत, कार्यकर्त्यांची मेहनत, जो विश्वास त्यांनी निर्माण केला या आंबेपूर मतदारसंघामध्ये, आता कोडूस मतदारसंघामध्ये, त्याचं रूपांतर मतदारांना होत असताना लोकसभेला देखील छान मतदान मिळालं।
दोन्ही विधानसभेला मतदान मिळालं. ही निवडणूक 2017 नंतर आता येते 26ला. त्यामुळे कोणी का गणित लावत असेल का आमचा बालेकिल्ला होता कधीतरी, पण आता बालेकिल्ल्याचे 2 पाठ झाले, त्यामुळे ए आणि बी पाठ झाले. तेव्हा आता कोणी असा बालेकिल्ला म्हणून घेऊ नये. कारण जनतेने जो अधिकार खऱ्या अर्थाने आमदार म्हणून सरकारचा आमदार म्हणून जो माझ्याकडे सोपून दिला, सेवक म्हणून प्रामाणिक काम करत असताना प्रत्येक कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला विश्वासात घेऊन त्याच्या भागातली कामं करत असताना कुठेही इतकीच देखील मी कदाचित राजकीय दृष्ट्या चुकीचं वागलो नाही, हा माझा पूर्ण विश्वास आहे. आणि मग प्रत्येक निवडणुकीमध्ये मताधिक्य नेहमी वाढत गेलं. आज आपण बघितलं की 10 मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने तिन्ही निवडणुकीमध्ये, लोकसभेच्या आणि 2 विधानसभेच्या निवडणुकीमध्ये म्हणजे 19 आणि 24च्या मताधिक्य चढता आले काय, मग कुठेही काय विचार करायची गरज नाही आहे. आता काही इच्छुक उमेदवार वेगवेगळी चर्चा करतात, मग जिल्हा परिषद आमची येणार, मग आम्ही महिला बचत गट असतील त्यांना वेगळा न्याय देणार, संघाला महिला वेगळा न्याय देणार. आता त्याचा या परिपूर्ण अधिकार किंवा सगळ्या माहिती माझ्याकडे 100% आहे. खरं करू आम्ही महिलांसाठी, जे सत्य आहे. एकदा बोललो की 100% करणार. रसिकातांनी मला सांगितलं जरा निवडून आल्यानंतर इथं अयोध्याला घेऊन जायचं आहे, नक्की जाणार तुम्ही, काळजी घेऊ नका. कारण मध्यंतरी राजाने खूप मोठी ट्रॅव्हल तयार केली, यात्रा तयार केली आणि चांगला रिस्पॉन्स महिलांना दिला. एक तर निश्चित आहे, कुठेही निश्चित होऊ नका. महिलांच्यासाठी, महिला सक्षमीकरणासाठी सरकार, केंद्र सरकार आपल्या परिपूर्ण पाठी आहे. जे बचत गट महिला संघाला जॉईन आहेत, मी बघितलं मध्यंतरी काही बँका त्याचा गैरवापर करतात. व्यवसाय किती महिला करणार, 2-2.5 लाख 5 लाखाचा. माझं तर उलट सांगणं आहे, राजाने मध्यंतरी खूप छान पद्धतीने या ठिकाणी उद्योग मेळावा घेतला. तसं आपल्याला महिलांचा मेळावा घ्यायचा आहे की महिलांना उद्योजक करण्यासाठी आम्ही सचिन या ठिकाणी आहेत. विशेष ज्या अग्रेसिव्ह महिला आहेत, ज्यांनी खऱ्या अर्थाने उद्योगामध्ये खूप मोठं नाव कमवलं आहे, अगदी शून्याचा प्रवास केला आहे, अशा पद्धतीची खरं तर व्यवसायामध्ये डेअरिंग महिलांनी करण्याची वेळ आहे. आम्ही तुमच्या पाठीवर, सरकार म्हणून आमदार तुमच्या पाठी आहे. कुठेही त्याला 7/12 मॉर्गेज किंवा असिस्टमेंट असं काही लागत नाही आहे. मग कोणतरी सांगतं की बँकेत तुम्ही या सह्या करा, सासरा का बोलेल, नवरा का बोलेल, अजिबात काही नाही. काही कोटी रुपये जरी कर्ज घेतलं आणि त्या व्यवसायामध्ये काही निर्माण झालं तर आपलं घरदार कुठेही जातात, सगळं आवाज जातात. शेतकऱ्यांना कर्ज कमी होते आपण बघितली. याही दृष्टीने महिला बचत गटांना या संदर्भात कर्ज आम्ही सरकार नक्की करेल. जसं घाट माथ्यावरती जे प्रकार चालते ते महिलांनी कर्ज पुढे येऊन घ्यायला पाहिजे. आणि महिला राज रसिकताईंनी खूप छान भाषण केलं. मला माझी खात्री आहे की ज्या पद्धतीने तुम्ही म्हणजे आता माणसाने तुम्ही एकत्र आलात तर मला वाटतं जिल्हा परिषद तुमच्याच भोवती फिरत राहणार आहे. कारण मला माझ्या अनेक शासकीय योजना आहेत ज्या जिल्हा परिषद माध्यमातून माझ्या महिला माता भगिनींना मिळणार आहेत. त्या परिपूर्ण योजना तुमच्यापर्यंत आणण्याचं काम या जेवढ्या माझ्या महिला त्या ठिकाणी उमेदवार मिळवून जातील त्या 100% तुमच्या याच्यामध्ये दान टाकतील, हा माझा परिपूर्ण विश्वास आहे. खरं तर ह्या भागाची खूप मोठ्या काही समस्या आहेत. मागच्या महिन्यामध्ये आपण पनवेल एअरपोर्टचं पहिलं विमान उडालं, एवढं वाईट वाटतं त्या गोष्टींना. खऱ्या अर्थाने हा प्रकल्प याच ठिकाणी आला खरीपाटामध्ये, पण त्यावेळेच्या राजकीय परिस्थितीमध्ये त्याला विरोध झाला आणि तो प्रकल्प खरं तर पनवेल भागामध्ये गेला. आज हजारो तरुणांना त्या ठिकाणी नोकऱ्या मिळाल्या. आपण बघितलं की पहिल्यांदा जेव्हा उद्धार झालं तेव्हा माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्ता विचार केला, हा जर प्रकल्प माझ्या भागामध्ये असता तर माझ्या तरुण तरुणीच्या हाताला खूप काम मिळालं असतं. आज आपल्याला त्याच्यापासून वंचित राहावं लागतं. राजांनी मग सांगितलं की इथे अनेक उद्योग आले, पण उद्योग कसे पळून जातील तेव्हा उद्योग न होताना आम्हाला कसा फायदा होईल या दृष्टिकोनात ज्याने प्रयत्न केला त्यांना लोकांनी खऱ्या अर्थाने धडा शिकवलाय. धडाच आहे. या सगळ्या गोष्टीचा परिपाक म्हणून जनतेने मला 2दा आमदार केलाय. छोटम शेट्टी मला सांगितलं की छोटम शेट्टी भारतीय जनता पार्टीमध्ये काही काळ काम केलं, उमेदवारी अपक्ष ते लढले, पण खूप छान त्याला मतं मिळाली. आज छोटम शेट्टी माझ्याकडे प्रयत्न ती मतं दुपटीत माझ्याजवळ आहे. तेव्हा 3ऱ्यांदा किंवा 4थ्यांदा शिवसेना पक्षाचा आमदार नक्की होईल याच्या पुढे सगळ्या कारण आहे. आणि चांगली फळी, विशेषतः तरुणांची फळी म्हणता येईल. आज अजूनही आम्ही साठीच्या खाली आहोत, तेव्हा तरुणांची फळी याच्यामध्ये आज निर्माण झाली आहे. ते बघा आम्हाला वाईट वाटून घेऊन ये आपण पण अजून तुम्ही चिरतरुण आहात. पण अशा अनेक कार्यकर्ते आपल्याकडे आहेत की जे खऱ्या अर्थाने जनतामध्ये काम करण्यासाठी प्रामाणिकता दाखवतात. आणि म्हणून आपलं आलेख तर वाढत चाललाय, 100% वाढत चाललाय. म्हणून माझी खात्री आहे येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये
100% भगवा फडकवणार. आणि एक तर आपले आमदार आणि मंत्री भरत शेठ यांची एका साईडला ताकद आहे, पलीकडच्या साईडला आमच्या महेंद्र चोळी ताकद आहे, दक्षिणमध्ये माझी ताकद आहे भागामध्ये. तेव्हा यांचं समीकरण आपण गोळा केलं तर आपली बेरीज 30 नक्की पार होणार आहे. त्यामुळे कोणी डॉन म्हणावं कोणी काय म्हणावं, याला बरोबर जिल्हा परिषदची निवडणूक झाली का आम्ही उत्तर देणार. तुम्ही काळजी करून आपलं स्वप्न आहे. आणि सगळ्यांना माहिती आहे की मध्यंतरी अधिवेशनाच्या काळामध्ये एक फोटो व्हायरल झाले की महेंद्र कडे एवढे पैसे आहेत, ते गर्दी दाखवली, माझा फोटो दाखवला, अगदी मोहार करून दाखवला, पत्रकार वाजवला सगळ्या बाबतीमध्ये. पण मी ठाम सांगितलं अंशाला जर सत्यता असेल तरी पदत्याग करेल. आता एक काय करायची वेळ आली की कसे बदनाम होतील. मध्यंतरी छोटोशींना जो आघात सहन करावा लागला, खरं उभं नेतृत्वाला अशा पद्धतीने 7 वर्ष शिक्षा लागणं ही साधी गोष्ट नाही आहे. फार शून्यातनं इथपर्यंतचा प्रवास आहे. 2 वेळा सभापती झाले असले तरी प्रवास खूप मोठा आहे. अगदी शेवटच्या माणसाचा जो प्रवास सुरू होता तो प्रवास त्यांनी अनुभवलाय. आणि खरं तर जनमानसामध्ये काम करणारे एक नेतृत्व उदयास आलेलं आहे. आणि अशा प्रश्न माणसाला कशा पद्धतीने राजकीय दृष्ट्या बदनाम करायचं आहे किंवा बरबाद करायचं आहे हे षडयंत्र परिपूर्ण असलं गेलं. त्या काळामध्ये मी छोटोशींना विचारलं आणि ते पक्षामध्ये आपल्या पक्षात आले होते. छोटोशींना काही केस संदर्भात काय प्रॉब्लेम आहे का, आता अजिबात काय नाही आहे. पण मला ती शंका नक्की होती, कारण मला देखील 2 वर्षाचं कमिशन झालं होतं. हा देखील प्लॅन परिपूर्ण केला होता, कारण माझे करिअर आमदार झाल्यावरती कुठेतरी पुढे घडू नये, मलाही 2 वर्षाचं कमिशन झालं होतं. त्याच्या तिने स्थगित घेतली, आपण स्थगित घेतली आहे. आता राजा जर माझ्या पहिल्या 19च्या निवडणुकीच्या रात्री निकालाच्या जेलमध्ये बघत होता, उद्या निकाल आहे, काय होणार आहे, नक्की निवडून येणार आहे काय, या सगळ्या गोष्टी होत्या. अशा अनेक प्रसंग आलेले आहेत. पण त्या प्रसंगातून करायचं आपण पार होऊन जनतेच्या दरबारी न्याय हक्क मागून आपण जनतेचे सेवक म्हणून बनलेलो आहोत. कुठे टेन्शन घ्यायचं कारण आज त्यांच्याकडे काय नाही आहे. त्यांचं घर तर दुभागलंय, म्हणजे घराची कौलं व्यक्ती बोलतात ना, आपली परिस्थिती त्यांची आलेली आहे. तेव्हा काय टेन्शन घेऊ नका. आपण आपलं एक मन आहे की एखाद्या मुलाला बोलता आणि बापाने टिकलं ठेवशील ना घराची कौलं विकशील. आता त्यांची कौलं विकलेली आहे तर आपण काय टेन्शन घ्यायचं. आपण तर मातब्बर आहोत, काय टेन्शन घ्यायची गरज नाही. कुठेही बँकेमध्ये जाऊन असेसमेंट टाकून का माझ्या जिल्हा परिषदेला लावणार नाही आहे. ते पैसे बघितले त्यांनाही दुर्घटना माहिती आहे किती गड्डी आहेत, खऱ्या आहेत, खोट्या आहेत, काय ते सगळ्या. म्हणजे कुठेही टेन्शन घ्यायचं गरज नाही. एवढंच आहे की आपण सगळ्यांनी सज्ज व्हा. आणि ही मतदारसंघाची निवडणूक ही ऐतिहासिक निवडणूक आहे. सगळ्यातला हा संवेदनशील मतदारसंघ आहे. आज जरी आपला बालेकिल्ला असला तरी आपण प्रत्येक मत, जसं रसिकांनी छान सांगितलं की शेवटचं मत आपल्या मतदार पेटीमध्ये पोहोचेपर्यंत आपल्याला अतिशय दक्ष राहायचं. आणि खरं या मतदारसंघाची परिपूर्ण धुरा म्हणजे युवक आणि माता भगिनींकडे देणार. मग याचा अर्थ असा ज्येष्ठांना किंवा इतरांना युवक बाकीच्या लोकांना मी बायपास करणार असं नाहीये. पण या मतदारसंघाची परिपूर्ण प्रत्येक पोलिंग बूथवरती संपूर्णपणे यंत्रणा माझ्या महिलांची आणि माझ्या युवकांची असणार आहे किंवा युवतींची असणार आहे. कारण हा वेगळा संवेदनशील विचार आहे. पूर्वी असायचं, पूर्वी काही मंडळी वेगवेगळ्या ज्ञानाचा वापर करायचा. मग आम्ही त्यावेळेला काँग्रेस किंवा इतर पक्ष असायचो. मग यासाठी मग दगड मारतील का, लाठी मारतील का, मारामारी होतील का. आता उलट आहे, आता उलट राजकारण आहे. त्यांना येताना विचार करायला लागतो या स्टॉपवर कोण नाही ना, राजेची कोण माणसं दिसतात त्या. हे सगळे विचारधारा बदलण्याचं कारण असं आहे की पापाचा घरा नक्की भरला आहे. असं होत नाही. आपण जर चांगली कर्म केली तर नक्की आपल्या नशीब चांगलं येतं. ज्याने ज्याने वाईट केलं त्याला काही दिशा करायला लागले, चित्र उभं राहिलेलं आहे. त्यामुळे हा मतदारसंघ अतिशय सुंदर आहे. कामासर्व राजाने प्रत्येक पंचायतीवारी जे शक्य आहे तेवढं प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला. आणि मग 3 वेळच्या निवडणुकीमध्ये लोकसभा आणि 2 विधानसभेमध्ये जो आलेख आहे तो आपला आलेख वाढता गेला. आणि मग हा मतदारसंघ आज शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे ह्या बालेकिल्ल्यामध्ये रसिकताईच्या काहीशे 1000 मतं निवडून गेली. मला मी पत्रकारांना 100% सांगतो बघा की आपण देखील सगळ्या राजकीय याचं विश्लेषण करत असतात. पण ही आजची परिस्थिती माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. तर प्रत्येक मतदारसंघामध्ये मी प्रामाणिक कार्यकर्ता उभा केलाय, मी नेता उभा केलाय, मी खरंच प्रामाणिक काम केलंय. त्यामुळे आज जी फळी निर्माण झालेली आहे त्या फळीला अनुसरून माझी जनता 100% याला जिल्हा परिषद निवडणूक, पंचायत समिती निवडणूक रोज मध्ये सगळ्या सीट निवडून देतील. मी मगाशी रसिकताईंची उमेदवारी घोषित केली, पण शैलेश तर नेता आहे. शैलेशची उमेदवारी पंचायत समिती आंबेपूर गणामध्ये तर निश्चित झाली आहे. आणि खरं तर मी जरी आमदार असलो तरी राजा जिल्हा प्रमुख आहे. राजा सगळ्यात 10 सीट डिक्लेअर करणार आहे. आता मी मुद्द्याला सांगितलं की सीट डिक्लेअर कोण का सीट, आता राजाचं सीट सांगेल तसं मी डिक्लेअर करणार, कारण तो जिल्हा प्रमुखाचा अधिकार आहे. आणि दुसरा पलीकडे साईडला एसटी सीट आपली
तिथे ज्येष्ठ असले कृष्णा लोभी आमच्या या ठिकाणी पंचायत उभे आहेत. प्रत्येक ठिकाणचे उमेदवार आमचे फायनल झाले. जसे जसे आढावा बैठक जाईल, ही तिसरी सभा आहे. 12 तारखेपर्यंत 10 मतदारसंघाचा आढावा मी संपवणार आणि म्हणून मी पत्रकारांना सांगितलं की युती की महायुती आंधळे बहिरे किंवा मुके सांगून चालणार नाहीये. त्याचं वक्तव्य करायला लागतं, चर्चा करायला लागते. तर आम्ही लोकांसाठी प्रामाणिक काम केलं आहे. पण आपल्या माध्यमातून हा खरं टॅगलाईन संदेश मी देतो. समजले तर ठीक आहे, नाही समजले तर आमची भूमिका जनतेबरोबर आहे, जनता आमच्या बरोबर आहे. हे नातं कायमच राहणार आहे. म्हणून आज खूप उशीर झाला. जाहीर सभेमध्ये राजकीय दृष्ट्या मी समाजात नक्की घेईन. तर काही लोकांचे अनेक आरोप आमच्यावर झाले. आता आम्हाला कुठे अडकवायचं आहे त्याचा प्लॅन तयार करून ठरले. म्हणजे माझ्यासोबत पैशाची गर्दी किंवा तो फोटो कॅप हे करून त्याने लावला, छोटमशाची हे केली, राजाच्या वेगळ्या व्हॉट्सअपवरती बदनामी, या सगळ्या गोष्टी आरोप होतात. पण कदाचित आम्ही तेही शस्त्र बाहेर काढलं तर कदाचित हे तोंड टाकायला लायक नसतील. एवढं दिवस सत्य आहे. आम्ही धिराने गेलो, पण कधी जर उलटा विचार केला तर कदाचित सगळ्यांना मैहूर दौड अशी भूमिका होणार आहे. आणि म्हणून आपल्या तिकडे जेवणाची म्हणजे माता वगैरे माझ्या खूप झाली, मला 2 वेळ उशीर झाला. आज अतिशय सुंदररित्या नियोजनबद्ध म्हणजे थळची आढावा बैठक असेल,